आम्ही जेव्हा इथे पहिल्यांदा आलो बिरनाळे फाउंडेशन तर्फे, तेव्हा इथे इतकी घाण आणि इतका अराजकता पसरलेली. सगळ्यात वाईट परिस्थिती होती इथे महिलांचं शौचालय नव्हतं. इथल्या लहान मुली ज्या इथं खेळायला येतात त्या मेल लॅबोरेटरीज वापरायच्या. त्या तिथे एक जण बाहेर उभा राहायचे, एक जण ती लॅबोरेटरी वापरायची. इतकी दुरावस्था होती. आम्ही राऊंड मारला तेव्हा सगळीकडे दारूच्या बाटल्यांचा खच, इंजेक्शन्स, ड्रग्ज घेतानाची मुलं आम्ही इकडे पाहिलेली आहेत. सगळ्या इकडे आजूबाजूला भिंती पडलेल्या गेल्या होत्या. इथून जवळजवळ 8 ते 10 एंट्रन्सेस होते अनधिकृत. तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे गेलो. मी स्वतः आयुक्त मॅडमना भेटून त्या संदर्भातले फोटोग्राफ दाखवले, महापौरना भेटलो, त्यांना दाखवलं, सगळ्यांनाही सांगितलं की बाबा या बाबतीत आपण काहीतरी करायला हवं, नाहीतर या क्रीडांगणाची अवस्था फार वाईट होऊन जाईल. आम्ही लहानपणी इथं खेळलेलो आहे. आम्ही सचिन तेंडुलकरला इथं खेळताना पाहिलेलं आहे, आम्ही करशन गावरीला इथं खेळताना पाहिलंय, रवी शास्त्रीला खेळताना पाहिलेलं आहे. एवढी सगळी मोठी मुलं इथं माणसं खेळून गेलेली, स्मृती मानधना इथे तयार झालेली आहे. या अशा सगळ्या स्वरूपाच्या ह्या ग्राउंडला एक वलय असताना इतकी दुरावस्था होती ह्या ग्राउंडची. आम्ही भरपूर प्रयत्न केले, कलेक्टर साहेबांना भेटलो, कलेक्टर साहेबांनी थोडा रिस्पॉन्स दिला, पण महापालिकेकडनं फार वाईट परिस्थितीत तिथं हे झालेलं आहे. लाईट्स नाहीत, सुरक्षा रक्षक नाहीत आणि प्रत्येक गोष्टी इथं ज्या लोकांना गाळे दिलेल्या आहेत. आता इथे एक औषध मारायचा गाळा आहे, तुम्ही येता जाता पाहिलं तर तिथं इतका उग्र वास येत असतो आणि त्याच्या शेजारी मुलं, आमची लहान मुलं व्यायाम करत असतात आणि घडत असतात. आत्ताच आपण पाहत असतो की नव्या पिढीला आपल्याला स्पोर्ट्सकडे वळवायला किती वेळ लागायला आणि त्याची गरज किती आहे. हे असताना सुद्धा एवढी उदासीनता का? हे पूर्ण प्रयत्न केल्यानंतर शेवटी बिरनाळे फाउंडेशन थ्रू अमोल पाटील साहेब आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही मीटिंग घेतल्यानंतर एकदा लक्षात आलं की हे काही प्रशासनाकडनं गोष्ट होणारी नाही. फंडिंग गोळा करायला जायचं, नेत्या लोकांच्या सारखे आम्ही जर का वागायला गेलो तर कोणी फंडिंग आम्हाला देणार नव्हतं, कारण प्रत्येक जण इथल्या गोष्टीचा गैरफायदा आतापर्यंत घेत आलेला आहे. म्हणून बिरनाळे फाउंडेशन तर्फे आपण विचार केला की आपण पहिला काम करायला सुरुवात करूया. त्या निमित्तानं मग पहिल्यांदा आपण सगळ्या भिंती व्यवस्थित करून घेतल्या. जिथे भिंत बांधता येत नव्हती तिथे ऍटलिस्ट पत्रे मारून आम्ही ब्लॉक केलं. त्याच्यानंतर रंगरंगोटीचं काम चालू केलं, बाथरूम्स बांधायची व्यवस्था केली. थोडीशी आमच्याकडनं पण इनिशियली फंड्स म्हणा किंवा या तुकड्या पडल्या, पण नंतर विचार केला की हे पूर्णत्वाकडे घेऊन जायचं आहे. पूर्णत्वाकडे करून घेताना मग ह्याला एक जवळजवळ 18 लाखाचं बजेट आम्ही आमच्या ह्याच्यात सँक्शन केलं. फंडिंग्स कोणाकडेच नव्हते. आम्हाला जेवढे जमते त्या पद्धतीने फंडिंग्स करत गेलो. आतापर्यंत जवळजवळ 14-1 लाख रुपये आम्ही ह्याच्यावरती पर्सनल बिरनाळे फाउंडेशन थ्रू खर्च केलेले आहेत. जसे डोनेशन्स अमोल सरांनी थोडे आणले, मी आज आमच्या फॅक्टरीतून थोडे आणले, आमच्या फॅक्टरीतल्या वर्कर्स लोकांनी थोडेसे आम्हाला त्यात कॉन्ट्रीब्यूट करून दिलं. अशा हिशोबाने आम्ही इथं काम सुरुवात केलं. तेवढ्यात आमच्या लक्षात आलं की NSSचा एक कॅम्प असतो प्रत्येक कॉलेजला. त्या कॉलेजला कॅम्प असताना आम्ही आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला, फार्मसी कॉलेजला आणि आर्किटेक्चर कॉलेजच्या प्रिन्सिपल्स लोकांना आम्ही आवाहन केलं की आम्हाला येऊन मदत करा. तर सांगण्यास आनंद होईल की पहिल्या दिवशी फार्मसी कॉलेजची 200 मुलं इकडे आली, पूर्ण कचरा इथला साफ केला. त्या दिवशी तर इतकं घाणेरडं वाटत होतं साहेब की इथल्या क्रीडांगणात जिथे आपण खेळतो तिथे ड्रग्सची जवळजवळ 50 भर सिरिंजेस, 500 भर सिरिंजेस, नॉट 50, 500 भर सिरिंजेस आम्हाला भेटल्या. दारूच्या बाटल्याचा तर खच लागलेला. म्हणजे चेष्टेनं आमचे अमोल पाटील सर म्हणले की साहेब बाटल्याचं का भंगारात विकला तर तेवढ्यात नाही का आपल्याला 2-5 लाख रुपये गोळा होतील, इतक्या इथं बाटल्या सापडलेल्या. त्याच्यानंतर म्हणजे कोणी कुठेही शौचाला बसतंय, कोणी बाथरूम करतंय, काय याला अर्थ नव्हता. फार्मसी कॉलेजच्या मुलांनी पहिल्या दिवशी इथनं स्वच्छता केली. दुसऱ्या दिवशी आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टर जी लोक होणार आहेत, जी डॉक्टर स्टुडंट्स आहेत ते आले, त्यांनी आम्हाला इथं मदत केली, त्यांनी भरपूर स्वच्छता केली, थोडंसं कलर करायचं काम केलं. आज आर्किटेक्चर कॉलेजची मुलं आले. आर्किटेक्चर कॉलेजच्या मुलांनी अगदी कष्टानं समोरची भिंत, बाजूची पॅव्हेलियन्स, पण त्याच्यानंतर इथले काही कोचेस आहेत, युवराज खटके सर असू देत, SL पाटील सर असू देत, विष्णू शिंदे सर असू देत, सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत मला आता, पण प्रत्येकानं थोडं का होईना आपल्याला हातभार लावला. पण ह्या पूर्ण याच्यामध्ये जर का बघायला गेला तर ह्याच्यामध्ये सेल्फ सस्टेनेबिलिटीकडे घेऊन जायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं आहे की मी महानगरपालिकेत एक स्वीकृत नगरसेवक आहे. आम्हाला जर का इथनं नगरपालिकेतनं इतका महानगरपालिकेतनं इथनं आम्हाला जर का काय म्हणतात त्याला इतकी मदत मागून सुद्धा जर का मिळत नसेल तर सामान्य नागरिकाचं काय होत असेल. आपल्या महानगरपालिकेपासून कलेक्टर ऑफिस एक 7 ते 8 किलोमीटर वरती आहे. त्या 7 ते 8 किलोमीटर वरती आपल्या महानगरपालिकेतून प्रस्ताव जात नाहीये.
प्रस्ताव न गेल्यामुळं महानगरपालिकेकडे फंड असून सुद्धा याच्यावरती खर्च करता येत नाही. ह्याच्यापेक्षा मोठी शोकांकिता काय असू शकते? आणि महानगरपालिकेतल्या लोकांना का सेन्सिटिव्हनेस नाही आहे? महासभा बघितली तर त्याच्यात अर्ध्या तासात दंगा करून गदारोळ करून जे काय बाकीची आपली कामं करायची ती करून घेतात. करण्याबद्दल काही दुमत नाही. पण ह्या क्रीडांगणाकडे इतका आसक्तपणे का वागायचं? ह्या क्रीडांगणाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. ऍटलिस्ट त्या गोष्टीला बघून आमच्यातले पदाधिकारी असू देत किंवा आपल्यातली जी प्रशासनाची लोक आहेत त्यांना थोडं तरी संवेदनशील. ह्या ग्राउंडला लागून कलेक्टर साहेबांचं घर आहे. मी साहेबांना सांगितलं, साहेब इथं तुम्ही जर का पाहिलं लोक इतके इंजेक्शन घेतात, एखादे ड्रगेस बिगेस कुठेतरी उडी म्हणून पलीकडे आला तर आपल्याला किती त्रास होईल. ऍटलिस्ट त्या गोष्टीने सेन्सिटिव्ह होऊन प्लीज काम करूया, काहीतरी फंडिंग करा. पण आता आम्ही साहेब कुणाची वाट बघणार नाही आहे. इथल्या सिक्युरिटीची, इथल्या ग्राउंड्समन्सची, इथल्या रोजच्या देखभालाची प्रशासनानं मदत केली तर केली, नाहीतर बिरनाळे फाउंडेशन स्वतःकडून वॉचमन्स ठेवणार. इथल्या कोचेसना आम्ही बरोबर घेणार आहे, कारण इथले कोचेस माझ्यापेक्षा मोठं काम करतायत. 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये अशी फी घेऊन काम करतायत. काल मी खटके सरांना भेटलो तर ते सांगितले की 2,500 मुलं आहेत आणि त्यांच्याकडची जवळजवळ 25 ते 30 पोरं पोलीस भरती झालेले आहेत. ते एवढं चांगलं काम करतायत. त्यांना घेऊन एकत्रित येऊन प्रशासनाची वाट न पाहता आम्ही बिरनाळे फाउंडेशनकडनं हे काम असंच ठेवणार आणि ह्या क्रीडांगणाला गतवैभव कोणत्याही परिस्थितीत घेऊन येणार. या बाबतीत एबीपी न्यूजनी ही न्यूज कव्हर केल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मायसेल्फ वेंकटेश जाधव, प्रेसिडेंट ॲट ABCA कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. आणि तर आम्ही सर्व आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी आज बिरनाळे फाउंडेशनने हा जो कार्य इथे चालू केला आहे की पूर्ण हे शिवाजी स्टेडियम आहे ते क्लीन झालं पाहिजे. कारण आम्ही पण ह्या स्टेडियमला खेळलो आहे आणि खूप जी अवस्था बेकार झाली होती. पण सागर सर स्वतःहून त्यांनी कोणाची मदत न घेता बिरनाळे फाउंडेशन थ्रू हे जे काम चालू केलं, त्याला आमचं फार्मसी कॉलेज असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल आणि हे आज आम्ही आर्किटेक्ट कॉलेजचे जे सगळे विद्यार्थी आलोय त्यांनी हे काम. तर आज आर्किटेक्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2 जे पॅव्हिलियन आहेत मोठे ते पेंट केले, त्यानंतर वॉल्स पेंट केल्या. पण आता 3 ते 4 दिवस झाले हे काम खूप चालू आहे आणि इथं एंट्रीज वगैरे खूप होते, ते पण सगळ्या ब्लॉक झालेल्या आहेत. तर ह्या पुढे सुद्धा बिरनाळे फाउंडेशन जे आहे ते कायम प्रत्येक गोष्ट ही अशी करत जाईल. इन भविष्यात आम्ही सर्व विद्यार्थी त्यांची साथ देऊ. आणि मला एवढंच बोलायचं आहे की जर तुम्हाला ही इच्छा असेल तर तुम्ही बिरनाळे फाउंडेशनला जोडू शकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.